मी काकूकडेच राहत होतो. काकाचं निधन झाल्यावर एके दिवशी काकू मला खोलीत घेऊन गेली आणि मी तुला एक मौका देते म्हणाली. मी पण सुरू केला. ती माझी केस जोराने पकडत म्हणाली, विजय, तुझी काका पण असंच करायची. विजय, थांबू नको आता, नको थांबू. हे ऐकताच मला सुद्धा चेव चढला. मी घामोघूम झालो होतो. काकूसुद्धा आपले दोन्ही हात बेडला पकडून होते. आता मला सुद्धा जास्त वेळ राहणं अवघड होतं. मी काकूला म्हणालो, काकू, मला सहन होत नाहीये. ती पण म्हणाली, हो बच्चू, असं समज की मी तुझी मैत्रीण आहे. हे ऐकताच मी पागल झालो. मला आता काय करू काय नको असं झालं. माझं नाव विजय, वय 32. सध्या मुंबईत नोकरी करतोय. मी मूळचा पुण्याचा आहे. लहानपणापासून मी माझ्या काकूंकडेच राहत होतो, कारण माझ्या आईबाबांचा एका कार अपघातात निधन झाले. काकांना पण मूलबाळ नव्हते, म्हणून मला आपल्या मुलांप्रमाणे जीव लावतात. कल्याणमध्ये आमचं दुमजली घर आहे. माझ्या काकूंचं नाव सुनंदा आहे, वय 32. काकू उंचीने तशी बुटकीच आहे, पण अंगापिंडाने मात भरलेली होती. त्याचा स्वभाव तसा कडक शिस्तीचा असेल, पण व्यक्तिमत्व मात्र टमटमीत. माझ्या काकू नेहमी साडी घालूनच असायच्या, त्यामुळे त्याचं शरीर शक्यतो झाकलेलंच असायचं. मी कधी काकूंना असं बघितलं नव्हतं. पण जेव्हापासून त्या रात्रीची घटना घडली, तेव्हापासून काकू आणि मी एकमेकांच्या जवळ पडलो. ही घटना घडली तेव्हा मी 26-27 वर्षाचं होतो. त्या दिवशी काकांना हार्ट अटॅक आला आणि काकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. माझं इंजिनिअरिंग पूर्ण कंप्लीट झालं होतं आणि मी घरीच बसून यूट्यूब, फेसबुक, गुगलवरून अर्निंग करत असायचो. काकूसुद्धा घरीच होत्या. हॉस्पिटलमध्ये काकांची ट्रीटमेंट चालू होती, तरी त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा दिसत नव्हती. काकांना या अवस्थेत बघून काकू खचल्या होत्या. मी एकुलता एक असल्यामुळे काकूंना माझाच आधार होता. माझ्या काकूची बहीण आणि भाऊ म्हणजेच माझी मावशी आणि मामासुद्धा लगेच हॉस्पिटलमध्ये पोचले होते. जशी जमले तशी मदत सर्वजण करतच होते आणि 2-1 दिवसातच जे नको होतं ती बातमी डॉक्टरांनी दिली. काकांना आता यातून वाचवणं शक्य नव्हतं. हे ऐकताच काकूंना चक्कर आली. मी सोबत असल्यामुळे त्यांना सावरलं. काका आता व्हेंटिलेटरवर होते, त्यामुळे जोपर्यंत व्हेंटिलेटर चालू तोपर्यंतच काकांचा श्वास चालू. मी आणि काकू काकांना शेवटचं भेटायला ICUमध्ये गेलो. काकू आता थोड्या सावरल्या होत्या. त्यांनी रडत रडत काकांना मिठी मारली. मी सुद्धा काकांचा हात हातात घेऊन रडू लागलो. काही वेळातच काकांनी शेवटचा श्वास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आम्ही ICUमधून बाहेर आलो आणि काकू मला मिठी मारून रडू लागल्या. नंतरच सगळी विधिक्रिया आवरायला दिवस गेला. दिवस मावळला होता. संध्याकाळचे 7 वाजले होते. अंत्यविधी वगैरे सगळं नातेवाईकांनी सांभाळून घेतलं होतं. स्मशानभूमीतून घरी परतल्यावर मी माझ्या रूममध्ये जाऊन मनसोक्त रडून घेतलं. काकू तर फक्त रडत होत्या. त्यांना खूप त्रास होत होता. थोड्या वेळाने मावशी माझ्यासाठी चहा घेऊन आली. मी उठून बसलो. चहा घेतच मी तिला विचारलं, काकू कशा आहेत? मावशी म्हणाली, ताई अजून रडत्याच आहेत रे विजय. खूप त्रास करून घेताय त्या स्वतःला. मी म्हणालो, हो गं मावशी, काकांवर खूप जीव होता काकूंचा. मलाही माझ्या सूचनाचं झालंय. मावशी म्हणाली, मी समजू शकते विजय, पण ताईला आता तुझाच आधार आहे. या वयात आता त्या तुझ्यावर अवलंबून आहेत. एवढं बोलून मावशी निघून गेली. मी आता विचारात पडलो की आता खरंच या घराचा कर्ता पुरुष मीच असणार आहे. माझ्या डोक्यात नोकरीचे पुढील आयुष्याचे विचार येऊ लागले. आता मला लवकरात लवकर नोकरी शोधून सेटल होणं गरजेचं होतं.
कारण यूट्यूब, फेसबुक अशा प्लॅटफॉर्मवर मी किती दिवस जगणार होतो. या सगळ्या विचारांनी डोकं भणभणायला लागलं होतं. माझ्या रूमच्या बाल्कनीत जाऊन मी थोडं मोकळ्या हवेत उभा राहिलो. तसं थोडं ठीक वाटू लागलं. लिव्हिंग रूममध्ये काकू आणि मावशी बसल्या होत्या. सातवनांना येणाऱ्या नातेवाईकांशी भेटत होत्या. काही वेळाने नातेवाईकांची गर्दी कमी झाली. मावशी माझ्या रूममध्ये येऊन म्हणाली, मी जेवायला घेते, तोपर्यंत तू काकूजवळ बस. मी हो म्हणालो आणि बाहेर काकूजवळ जाऊन बसलो. मला पाहताच काकू माझ्या गळ्यात पडून पुन्हा रडू लागल्या. मी काकूंना जवळ घेऊन त्यांना शांत करू लागलो. काकू रंगाने गोरापान होत्या, त्यामुळे रडून रडून त्यांचे गाल लाल झाले होते. डोळेसुद्धा एकदम थकले होते. काकू हुंदकी देत रडत होत्या. मी म्हणालो, काकू रडू नका ना, जे व्हायचं ते होऊन गेलं. आता मी आहे ना तुमच्याबरोबर, मी सांभाळेन सगळं. काकू म्हणाल्या, हो रे बा, तुझ्याकडे बघूनच आता दिवस ढकलते आहे मी. तुझ्याकडे बघितलं की मला नेहमी त्याची आठवण येते. असं म्हणत काकू मला पिलगवून रडू लागल्या. एवढ्यात मावशी बाहेर आली आणि काकूंना म्हणाली, सुनंदाताई जेवून घ्या थोडं. 2 घास पोटात गेले की बरं वाटेल थोडं. काकू हो म्हणाल्या. मावशी म्हणाली, तू आवरून घे पहिला. चल मी तुला मदत करते. खूप अशक्तपणा आला आहे तुला. काकू म्हणाल्या, तू किचनमध्ये जेवणाचं आवरून जा. विजय मदत करेल मला. मावशी हो म्हणत किचनमध्ये जाऊन जेवणाचं बघू लागली. मी काकूंना हातात धरून उठवलं आणि त्यांना आधार देत त्यांच्याने मी काकांच्या रूममध्ये घेऊन गेलो. काकू बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आल्या. त्यांचा चेहरा आता थोडा ठीक वाटू लागला. दिवसभराच्या दगदगीमुळे त्यांची साडी अस्ताव्यस्त झाली होती. त्यांचा कवर थोडा घट्ट वाटत होता. त्यांचे त्रास इतके मोठे असतील असं मला वाटत नव्हतं. काकूंचं हे असं दर्शन मला पहिल्यांदाच झालं होतं. त्यामुळे मला नकळत माझ्या मनात भावना येऊ लागल्या होत्या. इतक्यात काकू म्हणाली, विजय बेटा, मला थोडी मदत करशील का रे? मी साडी बदलायचं म्हणते. खूप अशक्तपणा आलाय असं वाटतंय. मी म्हणालो, हो ग काकू, मी आहे ना, सांग काय मदत करू. काकू म्हणाली, पहिला दरवाजा पुढे कर आणि तो 0 बल्ब लाव आणि कपाट उघडून त्यातली ती दुसरी लाल साडी दे. सोबत कवर पण असेल ते सुद्धा दे. मी हो म्हणालो, तू बस इकडे. असं म्हणत मी दरवाजा पुढे केला आणि निळ्या कलरचा छोटा 0 बल्ब लावला आणि मी कपाटात लाल रंगाची साडी शोधू लागलो. मला साडी आणि कवर सापडले. तशी मी काकूला साडी द्यायला मागे वळलो. मागे वळताच पाहतो तर काय, काकू भिंतीकडे तोंड करून उभी होती. आपल्या दोन्ही हाताने तिने हात झाकले होते. तिची पाठ पूर्णपणे मोकळी होती. तिच्या अंगावर फक्त तिची साडी होती. मला काय बोलावं ते समजेना. मी लगेच तिचे कपडे देऊन तिच्याकडे पाठ करून उभा राहिलो. इकडे माझ्या मनात तर वेगळा संघर्ष चालू होता. एकीकडे मनात नको नको ते विचार घोळू लागले होते. एवढ्यात काकू म्हणाली, विजय बेटा, अजून एक काम करशील का? कपाटात माझी निळी कापड आहे, ती देशील का रे? मी तर हे ऐकूनच उडालोच, पण कसं बसं सावरत मी हो म्हणालो आणि कपाट उघडून काकूची निळी कापड शोधू लागलो. एके ठिकाणी नीट घडी घातलेली ती कापड मला मिळाली. ती मी उघडून बघितली तर तिचा आकार आणि स्टाईल बघून माझा जीव जायचा बाकी होता. त्याचा घेर एवढा मोठा होता की माझा हात कोपरापासून त्यात मावत होता. मी विचार करू लागलो की याच्यात तर माझ्यासारखे 2 बसून जाईल. काकाने कसं हँडल केलं असेल. काकू म्हणाली, सापडली की नाही विजय बेटा? मी हो सापडली असं म्हणत मी काकूला तिची निळी कापड द्यायला वळलो आणि चाटत पडलो. काकू अजून माझ्याकडे पाठ करूनच उभी होती
आणि जसा मी बोललो तशी काकू कमरेतून वाकून तिची काळी कापड काढायचा प्रयत्न करत होती. काकूने कशी काढून खाली टाकली आणि हा सगळा प्रकार माझ्यासमोर घडत होता. यावर माझा विश्वासच बसेना. काकू काढताना जणू राणी बनून उभी होती. काही कुट्ट अंधारात स्पष्ट दिसत होती. मी एकदम थक्क होऊन हे सगळं बघत होतो. काकूने आता एका पायावर उभी राहून आपली दोरी काढून टाकली आणि मी दिलेली निळी कापड घालून साडी नेसून तयार झाले. त्या मंद निळ्या प्रकाशात मी जे बघितलं होतं त्यावर कुणाचा विश्वास बसला नसता. तयार झाल्यावर काकू म्हणाली, विजय बेटा, तू सुद्धा आवरणार आहेस ना? मी हो म्हणालो. काकू म्हणाली, ठीक आहे, आवर लवकर, मी थांबते इथेच. मी फ्रेश व्हायला बाथरूममध्ये जायला लागलो. तेवढ्यात काकू म्हणाली, विजय, माझे कपडे बाथरूममध्ये ठेवशील का? मी हो म्हणून काकूने काढून दिलेली साडी, पर्कर हे उचलून घेतलं आणि बाथरूममध्ये निघालो. काकू परत म्हणाली, विजय, ही पण ठेव ना आत. असं म्हणत काकूने खाली काढून ठेवलेली काळी दस्ती माझ्या हातात दिली. मी काही न बोलता बाथरूममध्ये गेलो आणि दरवाजा लॉक केला. आत येताच मी मोठा सुस्कारा सोडला. मनात खळबळ तर वेगळीच होती. जीव नुसता उड्या मारत होता. काकूचं ते रूप बघून मी तिचा दिवाना झालो. आता मी तिचे कपडे एक एक करून नीट न्याहावू लागलो. काकूची साडी आणि पर्कर तर नेहमी सारखेच होते. 4-5 लिटरचा एक असेल. आणि जेव्हा मी काकूची काळी ओढणी हातात घेतली, तिचा वास घेतला, तेव्हा तर माझ्या तोंडातून अक्षरशः लाळे गाळत होते. तसा माझ्या डोक्यातून एक वेगळी संवेदना जाणवली. मी अजून थोडा वेळ बघितले आणि फ्रेश होऊन आवरून बाहेर आलो. काकूसुद्धा माझी वाट बघत बसून होती. मी तिला हाताला धरून उठवलं आणि जायला निघालो. एवढ्यात काकू पुन्हा रडू लागली. मी काकूला धीर देत म्हणालो, काकू, मी समजू शकतो की तुला किती दुःख होत असेल, पण आपल्याकडून जेवढं होईल ते सर्व आपण केलंय काकांसाठी आणि ते आपल्यासोबतच असणार आहेत. काकू म्हणाली, हो रे बेटा, मला समजतंय सर्व, पण ते असं एकटं सोडून जातील असं नव्हतं रे वाटलं मला कधी. मी म्हणालो, काकू, तू एकटी नसणार आहेस. मी आहे ना तुझी काळजी घ्यायला. तुला हवं नको ते बघायला मी असणार आहे. काकू म्हणाली, पण आज खूप एकटं वाटतंय रे. त्यांच्याशिवाय मला झोपसुद्धा लागणार नाही आज. मी म्हणालो, काकू, मी झोपतो आज तुमच्या खोलीत. तू नको काळजी करू. असं म्हणत मी काकूला जेवायला घेऊन गेलो. जेवत असताना काकू शांतच होती. घरी आता फक्त मी, काकू आणि मावशी, मामा एवढेच जण होतो. बाकीचे नातेवाईक भेटून लगेच परत गेले होते. जेवण झाल्यावर मावशीने मला विचारलं, विजय, आज झोपायची सोय कशी करायची आहे? मी म्हणालो, मावशी, आज काकूजवळ मी झोपतो. ती जरा खूप टेन्शनमध्ये आहे. तसंही तुम्हाला उद्या लवकर उठावं लागणार आहे. मग तुम्ही माझ्या रूममध्ये झोपा आणि मामा लिव्हिंग रूममध्ये झोपेल. मावशी म्हणाली, हो, खरंच तुझं चालेल तसंच करू मग आपण. काही लागलं रात्री तर सांग मला. असं म्हणून मावशी किचनमधून आवरायला निघून गेली. मी मामाला पण या गोष्टीची कल्पना दिली. तो सुद्धा तयार झाला. काही वेळाने मावशी किचन आवरून बाहेर आली. माझ्या रूममध्ये आणि लिव्हिंग रूममध्ये अंथरूण पांघरून या सगळ्यांची नीट व्यवस्था करून देऊन मी बेडरूममध्ये आलो. दिवसभराच्या सर्व दगदगीमुळे शरीर थकून गेलं होतं. डोक्यात खूप साऱ्या विचारांचं काहूर माजलं होतं. काकाचं असं अचानक जाणं, काकूला होणारा त्रास, त्या संध्याकाळी घडलेला तो प्रकार, यामुळे काय करावं तेही कळत नव्हतं. मी बेडरूममध्ये आलो तेव्हा तिकडे काकू नव्हती, म्हणून मी फक्त दार पुढे करून कपडे बदलू लागलो. टी शर्ट, जीन्स बाजूला टाकली आणि रात्री घालायचे कपडे शोधू लागलो.
एवढ्यात बेडरूमची लाईट लागली आणि पाहतो तर काकू आत आली होती आणि तिने नकळत लाईट लावला होता. मला फॅनची गरम कापड घालायची सवय आहे. त्या संध्याकाळी काकूचं ते रूप बघून माझं मन तसा अस्वस्थ राहिला होता. का माहीत पण काकू काही न बोलता तशीच उभी होती. मी सुद्धा मग नाईट पॅन्ट आणि टी शर्ट शोधून घातला. मीच मग काहीतरी बोलायचं म्हणून काकूला विचारलं, काकू मी खाली झोपतो, तू बेडवर झोप, ठीक आहे ना? काकू म्हणाली, विजय खरं सांगू, आज झोप येईल की नाही माहीत नाही रे. तू खाली नको झोपू, माझ्या जवळ झोप. मी ठीक आहे म्हणून पांघरून शोधू लागलो तर बेडरूममध्ये एकच ब्लँकेट राहिलं होतं. बहुतेक मामा आणि मावशीची सोय करताना एखादा जास्तीचा ब्लँकेट तिकडे दिला असावा. मी काकूला म्हणालो, काकू एकच ब्लँकेट आहे इकडे. मी एक काम करतो, माझ्या रूममधून माझं ब्लँकेट घेऊन येतो. तशी काकू म्हणाली, विजय बेटा हा ब्लँकेट बराच मोठा आहे आणि मावशी पण झोपली असेल. असू दे आजच्यासाठी. मी पण हो म्हणालो आणि काकूला विचारलं, काकू AC लावू का गं? चालेल का तुला? काकू हो म्हणाली. मी AC सतरावर ठेवली आणि बेडरूमचा दरवाजा पुढे केला. सर्व लाईट बंद करून फक्त मंद पिवळा 0 बल्ब लावून मी बेडवर आलो. काकूने ब्लँकेट अंगावर घेतली होती आणि काकू माझ्याकडे पाठ करून झोपली होती. मी सुद्धा ब्लँकेटमध्ये शिरलो आणि छताकडे बघत तसाच पडून राहिलो. आता ACमुळे रूम थंड झालेली जाणवत होती. थोड्या वेळात मला काकूंच्या रडण्याचा बारीक आवाज ऐकू आला. काकूला या अवस्थेत बघून मला वेगळंच वाटत होतं. मी काकूकडे सरकलो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला म्हणालो, काकू शांत हो. मला समजतंय तुझ्यासाठी हे खूप कठीण आहे, पण काका आपल्यासोबत कायम असणार आहे आणि मी तर आहेच तुझी काळजी घ्यायला. काकू रडतच म्हणाली, विजय तुझ्या काकांनी खूप दिलंय रे मला. आज त्यांच्याशिवाय जगणं मुश्किल झालं आहे मला. मी काकूकडे सरकलो आणि तिच्या खांद्यावर प्रेमाने माझं डोकं ठेवून तिला मागून बिलगलो. काकू क्षणभर रडायचं थांबली आणि म्हणाली, विजय बेटा तू सोबत असताना असं वाटतं की तुझे काकाच माझ्यासोबत आहेत. तू अगदी तुझ्या काकांसारखाच आहेस. असं म्हणून काकू थोडी शांत झाली. मी सुद्धा मग बाजूला झालो आणि पुन्हा एकदा छताकडे एकटक पाहत रडू पडून राहिलो. आता डोक्यातून एक विचार निघून जाऊ लागले होते. तेवढ्यात माझ्या डोळ्यासमोर काकूंचं ते रूप आठवलं आणि काही काळाच्या आतच डोक्यात नको नको ते विचार येऊ लागले. हे सर्व डोक्यात घोळू लागलं होतं. एवढ्यात काकू म्हणाले, विजय बेटा झोप लागली का तुला? मी म्हणालो, नाही ग, काय झालं? काकू म्हणाली, काही नाही रे, मला झोप लागत नाही. थोडी भीती वाटत होती आणि थोडी थंडी पण वाजती. एक काम करशील का? मी म्हणालो, घाबरू नकोस काकू, मी आहे ना इकडे. सांग काय हवंय? काकू म्हणाली, थोडं माझ्याकडे सरकून झोपशील का? मी हो चालेल असं म्हणत काकूकडे सरकलो. काकूने प्रेमाने माझा हात पकडून आपल्या अंगावर घेतला. आता काकू एवढ्या जवळ होती की मी थोडा जरी पुढे सरकलो असतो तर तिचे स्पर्श झाला असता. त्यात काकूने आपले दाट केस पाठीवर सोडले होते आणि त्या केसांचा सुगंध मला अजून पागल करून सोडत होता. थोडा वेळ तसाच गेला आणि मी काकूला म्हणालो, काकू तुला आठवतंय, लहान असताना मला झोपताना अंगावर पाय टाकून झोपायची सवय होती. तू किती वेळा माझी ती सवय मोडायचा प्रयत्न केला, पण मी काही ऐकलं नाही. काकू हो ना, माझं कधी ऐकायचं नाहीस तू. पण काकाने सांगितलं की तू लगेच हो म्हणायचा आणि थोड्या दिवसांनी परत तेच चालू. असं म्हणत काकू थोडं हसू लागली. मी सुद्धा मग माझे लहानपणीचे किस्से सांगून तिला थोडं खुलवण्याचा प्रयत्न करू लागलो.
जेणेकरून तिचं दुःख थोडं हलकं होईल. अजूनसुद्धा मी काकूला पाठीमागून बिलगून झोपलो होतो आणि आम्ही तशीच राहून बोलत होतो. तेवढ्यात काकू म्हणाली, विजय बेटा, तुझी अंगावर पाय टाकून झोपायची सवय गेली की नाही अजून? मी म्हणालो, अगदी पूर्णपणे गेलीये असं काही नाही, पण आहे अजून थोडी तशीच. काकू म्हणाली, मला वाटलंच होतं ते. काही हरकत नाही, माझ्यासाठी तरी तू अजून माझा बच्चूच आहेस. जर तुला वाटत असेल तर पहिल्यासारखं झोपू शकतोस तू. असं म्हणत काकू हाताने माझ्या डोक्यावर थापडू लागली. हे ऐकताच मी पण मनातल्या मनात खुश झालो आणि मनात विचार करू लागलो की हे काय चालू आहे. माझ्या या विचारात करण्यात काही क्षण शांततेत गेले आणि मी मनाची तयारी करून ब्लँकेट ॲडजस्ट करू लागलो, जेणेकरून मला लहानपणीसारखी नीट पाय टाकता येईल. मी विचार करण्यात बहुधा जास्त वेळ गेला असावा, कारण यानंतर जे घडलं त्याचा विचार मी स्वप्नातसुद्धा केला नसेल. झालं असं, मी तिच्यावर पाय टाकताच अचानक करंट लागल्यासारखे झाले. दोघेही भानावर आलो आणि दोघांनी एकत्र डोळे उघडले आणि एकमेकांकडे पाहू लागलो. मी आता काहीही विचार न करता, काकूने सुद्धा कोणताही प्रतिकार न करता साथ टाकली. इकडे मी माझा डाव वा पाय टाकताच होता. माझ्या एका हाताने मी तिला पकडून जवळ ओढून घेतलं. पुढचे 4-5 मिनिट आम्ही फक्त एकमेकांना गप्पा करत होतो. काकूने थोडं थांबवायची खूण केली. मी बाजूला झालो. दोघेही जोराने श्वास घेत होतो. थोडा वेळ थांबून मी ब्लँकेट काढून टाकलं. तिला परत जवळ घेतलं आणि म्हणालो, काकू, तू माझा जीव आहे. असं म्हणत पुन्हा आम्ही बोलू लागलो. आता मी काकूच्या जवळ आलो होतो. माझ्या डाव्या हाताने मी काकूचे डोळे चोळू लागलो. काकू खुश होऊ लागली. तिच्या श्वासात मला हे जाणवू लागलं. अगदी स्तब्ध देत काकू मला जवळ करू लागली. आता मी काकूच्या डोळ्यात बघितलं आणि विचारलं, काकू, काय करायचं आहे पुढे? काकू म्हणाली, विजय, तू जे करशील ते मला मान्य आहे. शेवटी तू माझा बच्चू तर आहेस. असं म्हणत काकू पण माझ्या डोक्यावर हात फिरवू लागले. काकूने माझी आतुरता बघून सपोर्ट करायला सुरुवात केली. मी त्या वासाने मंत्रमुग्ध झालो आणि समोर असलेल्या माझ्या काकूच्या विटभर लहान तोंडाकडे बघतच राहिलो. हे करताना काकूने आपल्या दोन्ही हाताची माझे केस पकडून मला आत दाबू लागले. माझ्या खांद्यावर ठेवून मला आवू लागले. काकू आता थोडं दुःखी होती. मी थोडं बाहेर येत विचारलं, काय झालं काकू? ठीक आहेस ना तू? बरं वाटतंय ना तुला? काकू माझे केस जोराने पकडत म्हणाली, विजय, तुझे काका पण असंच करायचे. विजय, थांबू नको आता, नको थांबू. हे ऐकताच मला सुद्धा चेव चढला. मी घामोघूम झालो होतो. काकूसुद्धा आपले दोन्ही हात बेडला पकडून होते. आता मला सुद्धा जास्त वेळ राहणं अवघड होतं. मी काकूला म्हणालो, काकू, मला सहन होत नाहीये आता. काकू म्हणाली, होय रे बच्चू, मला माहिती आहे. मी सुद्धा कधीपासून वाट बघतीये. ये आता, जास्त वेळ नको घालू. असं म्हणताच मी ब्लँकेट बाजूला केली. काकूचा चेहरा लालबंद होते. मी काकूला म्हणालो, काकू, चल आता, खूप झालं. काकू म्हणाली, बच्चू, हो रे बेटा, तुला जे हवंय ते बोल. मी काकूला आता माझ्या उजव्या साईडला घेतलं. काकूने सुद्धा माझा इशारा समजून मला जागा करू लागली. मी काकूला म्हणालो, काकू खुश आहे ना? काकूसुद्धा त्यावेळी सुखावली होती. ती पण म्हणाली, हो बच्चू, असं समज की मी तुझी मैत्रीण आहे. हे ऐकताच मी पागल झालो. मला आता काय करू काय नको ते असं झालं. काकूने मला मिठी मारली आणि पापी द्यायला लागली. अर्धा-पाऊण तास आम्ही हेच करत होतो. काकू उठल्या आणि बोलल्या, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मी म्हणालो, आता काय?
मग काकू पूर्ण मोकळा झाला. मी त्यांचे भरदार व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो. मी म्हणालो, काकू काय दिसताय तुम्ही? माझी भावना आता दाटून आली होती. काकू म्हणाल्या, आता वेळ नको घालू. पण मी एक टक नजरेने त्याचे व्यक्तिमत्व बघू लागलो. काकू बोलल्या, अरे दे ना आता सुंदर वेळचा अनुभव, का तरवतोस? मग मी माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळचा अनुभव देऊ लागलो. काही मिनिटातच काकूने जीवनातून रंग सोडला आणि काकू बोलल्या, विजय थांबू नको, सुंदर वेळचा अनुभव देत राहा. मित्रांनो, काकूंना खूप दिवसानंतर हा सुंदर वेळचा अनुभव मिळत होता. मग मी सुंदर वेळचा अनुभव देत राहिलो आणि काकू मला साथ देत राहिल्या. काही वेळाने मी म्हणालो, काकू माझं होणार आहे. काकू म्हणाल्या, तू थांबू नको. जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोड. मी गोळी घेतली आहे. पण काकूंना सुंदर वेळचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच कळालं नाही. तरीही मी सुंदर वेळचा अनुभव देतच राहिलो. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. ती आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली. मी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हालचाल वाढवत होतो. काही वेळातच मला स्वर्गात बसल्यासारखं वाटू लागलं. ते क्षण जवळ येत माझा पान फुटला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागलो. मला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं. मनावरचं दडपण पण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. काकूच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. ती शांत होऊन स्मित करत होती. तिने माझ्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच विजय, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. मी आनंदाने खुश होत म्हणालो, तुझ्यासारखी सुंदर काकू असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी काकू असणं म्हणजे खूप भाग्य लागतं. खरंच काकू, मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी काकू मिळाली. तेव्हा काकू मला जवळ घेऊन कुरवाळू लागली. दोघेही खूप दुःखी होतो. एवढ्यात हळूच काकू माझ्या कानात म्हणाली, बच्चू, तू तर तुझ्या काकांसारखाच आहेस. त्यानंतर आम्हाला कधी झोप लागली समजलंच नाही. त्या दिवसानंतर आम्ही सलग 3 दिवस सुंदर वेळचा अनुभव घेत राहिलो. पण एके दिवशी अचानक जे काही घडलं ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. एके दिवशी मी आणि काकू सुंदर वेळचा अनुभव घेत असताना अचानक दार उघडाच होता. तेव्हा अचानक मावशी आमच्या खोलीत आल्या आणि माझ्या सोन्याला पाहून ती वेडीच झाली. मावशी या काकूपेक्षा लहान होत्या आणि काकूपेक्षा सुंदर व शरीराने लांब व भरदार होत्या. त्या दिवसानंतर मावशीने मला तिच्या घरी घेऊन जायचा हट्ट करू लागले. मी नकार देत राहिलो, पण एके दिवशी मला तिथे जावंच लागलं. मित्रांनो, त्या दिवशी जे घडलं ते मी तुम्हाला भाग 2 मध्ये सांगणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.